गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जीवन खूप सुंदर आहे. त्याला अजून सुंदर बनवण्याचा मार्ग म्हणजे हा चैतन्याचा मार्ग, जो आपल्या गुरु परंपरेतून आपल्याला प्राप्त झालेला आहे. चैतन्याचा मार्ग म्हणजे साधना, सेवा आणि सत्संग. दररोज सकाळी साधना करावी, भगवंताच्या आपल्या सद्गुरूच्या चरणांवर नतमस्तक होऊन आपण स्वतःला ऊर्जान्वित करून घ्यावं. You are the creator of your own destiny and you can create whatever you want to create. आपल्याला जे काही हवं ते सगळं आपल्याला आपल्या सद्गुरूच्या कृपेने प्राप्त केलं जाऊ शकतं. आणि याचं ज्वलंत आणि साक्षात उदाहरण म्हणजे मी स्वतः. माझ्या सद्गुरूच्या कृपेने गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. हा जो विषय आहे, तो जो भाव आहे, तो जो शुद्ध भाव आहे, तो सद्गुरूच्या चरणांवर समर्पित करता आला पाहिजे. पण सामान्य मनुष्याचा अहंकार इतका स्ट्रॉंग असतो की मी सद्गुरू कुणाला करावं, आणि तो सद्गुरू खरंच सद्गुरू असेल की नसेल, त्यांनी मला फसवलं तर माझं कसं होईल. अशा एक ना अनेक शंका आणि कुशंकांमुळे आपण सद्गुरूंच्या पासून स्वतःला दूर ठेवतो, दूर ठेवतो आणि या चैतन्याच्या मार्गापासून पण दूर राहतो. स्वर्ग आणि नरक या काय कपोल कल्पित कल्पना, हे खरं आहे का, खोटं आहे का, खरंच असं असेल का. आपण चांगले कर्म केले म्हणजे आपण स्वर्गात जातो, आपण दुष्कर्म केले म्हणजे नरकात जातो, हे खरं असेल का. या अशा अनेक शंका कुशंका, आणि त्यामुळे त्या शंका कुशंकांपासून आपण काय म्हणतो, जाऊ द्या बाबा, जे दिसतं तेवढंच फक्त आपण मानूया, जे दिसत नाही त्याच्यावर आपल्याला कशाला विश्वास ठेवायचा. पण तुम्हाला मी सांगतो, आपला पुरुषार्थ आपला पुरुषार्थ आणि सद्गुरूची कृपा दोन्ही ज्यावेळेस एकत्र येतात, त्यावेळेस अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या गोष्टी अशक्य वाटतात, ज्या गोष्टी इतरांकरता अशक्य असतात, त्या गोष्टी सुद्धा अतिशय सहज साध्य होतात, सहज साध्य होतात. फक्त असेल हरी तर देईल खाटल्यावरी, ही भूमिका नसावी. म्हणजे काय की मी मी गुरु करतो आणि मग सगळं माझे सगळे काम गुरु करेल. हा, असं कसं. तू काय करणार, तुला भक्ती करावी लागेल, श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागेल. तुझा पुरुषार्थ, तुला या भगवंताने तुला दोन हात दिले, दोन पाय दिले, दोन डोळे दिले. तू काही अपंग नाहीयेस. मेंदू दिलेला आहे, तुझ्या जो चांगलं मन दिलेलं आहे. या सर्व इंद्रियांचा वापर करून तुला तुझ्या आयुष्यात जे हवं आहे ना, ते सगळं प्राप्त कर. पण सामान्य माणसाला काय वाटतं की पैसा म्हणजेच सर्वस्व. पैसा मिळाला की मी गाडी घेईल, पैसा मिळाला की मी बंगला बांधेल, पैसा मिळाला की मी प्रॉपर्टी घेईल, पैसा मिळाला का भरपूर प्रॉपर्टीमुळे मग मला नाव, इज्जत, शोहरत आणि कीर्तिमान होईल. लोक मला शेठ 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 म्हणतील. पैसा मिळाला की हे होईल, आणि त्यामुळे तो नीती आणि अनीतीचा, धर्म आणि अधर्माचा विचार न करता फक्त पैसा कमवायला लागतो आणि इथंच चुकतो. भगवंताने काय सांगितलंय की तू नीतीने आणि धर्माने तुला जे हवं ते सगळं करू शकतो, पण नीती आणि धर्म सोडू नको. नीती आणि धर्म सोडू नको. ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी सोडू नको. आणि ही ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी काही एखाद्या व्यक्ती करता नाहीये, ती स्वतःची स्वतःशी असली पाहिजे. स्वतःची नाहीतर लोक आपला जो बॉस असतो ना, आपल्या बॉसच्या पुढे पुढे करायचं, बॉसला असं असं दाखवायचं की मी तुझ्या करता काय करतो आणि किती करतो, आणि आणि मनात मात्र बरोबर बरोबर कुठे कटर मारता येईल याचा विचार करतो. ही सामान्य माणसाची वागणूक आहे. पण जेव्हा आपण साधना, सेवा, सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालायचा प्रयत्न करतो, तसं हळूहळू हळू शरीर शुद्ध होतं. ब्रह्मक्रिया ही फक्त टेक्निक आहे. या टेक्निकच्या माध्यमातून आपलं शरीर शुद्ध होतं.
माणुसकी हाच आपला धर्म. कोणीही हिंदू नाही, कोणीही मुसलमान नाही, कोणीही स्त्री नाही, कोणीही पुरुष नाही, कोणीही काळा नाही, कोणीही गोरा नाही, फक्त माणुसकी. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हा माणुसकीचा धर्म शिकवणारी ही आपली गुरु परंपरा आहे. ही आपली गुरु परंपरा आहे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमर पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमर पावे. कुणाला व्यर्थही नवावे, कुणाला व्यर्थ शिनवावे. समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेमर पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमर पावे. जयाला देव तो प्यारा, जयाला धर्म तो प्यारा. दयाने प्रेममय भावे, जगाला प्रेमर पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमर पावे. असा हा मानवतेचा धर्म माझ्या सद्गुरूंनी मला शिकवला आणि तेच मी तुम्हाला सांगतोय. पण सामान्य माणसं, तो काळा, तो गोरा, तो हिंदू, तो मुसलमान, या जोखडांमध्ये स्वतःला अडकवून घेतात आणि माणुसकीचा मानवतेचा हा धर्म विसरून जातात. आपली गुरु परंपरा आपल्याला सांगते माणुसकी हाच आपला धर्म आणि श्वास हीच आपली प्रार्थना. आणि म्हणून या श्वासावर फोकस करून आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा स्वतःला ऊर्जान्वित करून घेतो आणि ह्याच ऊर्जेच्या माध्यमातून आपल्याला दिवसभर सेवा करायची आहे. या सेवेच्या माध्यमातून आपल्या पुरुषार्थाने आपल्याला जे हवं ते प्राप्त करून घ्यायचं आहे. हो, जेव्हा तुमचा प्रयत्न प्रामाणिक असतो आणि जेव्हा तुमच्या अंतःकरणात सेवा भाव असतो तेव्हा व्यंकटेश 3-3 3.5 CRचे जे व्यवहार आहेत ना ते असे होतात, असे होतात. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नहीं. विषय समजला, विषय पूर्ण झाला. साधना, सेवा आणि सत्संग, हा सत्संग जो आहे याच्यात पूर्ण भक्ती असते, पूर्ण समर्पण असतं. एक तरी ओवी अनुभवावी. मी जे दररोज तुम्हाला सांगतो, साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर चालायला सांगतो, मी बेंबीच्या देठापासून सांगतो. मी कुणालाही इथं बोलवत नाही, पण अगदी इमानदारीने कबूल करतो की मी प्रत्येकाची वाट पाहतो. कोणी येतं, कोणी येत नाही. आता व्यंकटेश, माझा तुला प्रश्न आहे, इथं कोण येतं आणि इथं कोण येत नाही? कोण येतं? जोरात ऐकायला आलं पाहिजे मला. त्याच्यावर गुरुकृपेचा अभाव झालेला आहे, ते इथपर्यंत येतात. नाही, ते येत नाही. आणि ज्यांच्यावर गुरुकृपा झालेली आहे ते लोक इथे येतात. हा विषय नीट समजून घेतला पाहिजे. स्वर्ग आणि नर्क इथंच आहे, इथंच आपल्याला भोगायचं. एक अशीच म्हातारी होती, पुण्यवान म्हातारी होती. दिवस पूर्ण झालेत, वेळ संपला, एनर्जी संपली आणि ती मृत्यू पावली. आता तिला पण खूप क्युरियोसिटी होती. दिवसभर तिने सत्कर्म केलेले होते, सगळं चांगलं केलेलं होतं, पण खरंच स्वर्ग असेल का, खरंच नरक असेल का, मी पाप केलंय का, पुण्य केलेलं आहे, मी तर चांगलंच केलेलं आहे, मी काही कोणाचं अंतःकरण दुखवलेलं नाही, या भावनेत ती गेली. आणि तिला घ्यायला जे शिवदूत आलेत त्यांनी सांगितलं, चल म्हणे म्हातारी, तू खूप चांगलं काम केलेलं आहे, आता तुला डायरेक्ट शिवपुरीला मी घेऊन जाणार आहे, वैकुंठाला मी तुला घेऊन जाणार आहे वगैरे वगैरे सांगितलं. आणि ती म्हणे नाही ते बरोबर आहे म्हणे, पण आता आपण जातोच आहे अनेशा, तर मला ते स्वर्ग आणि नरक खरंच असतं का हो म्हणे. तिने त्यांना विचारलं, मग म्हणे खरंच असतं की, मग ते मला बघायचं होतं म्हणे. ठीक आहे म्हणे, ऑन द वेच आहे, रस्त्यावर तुला दाखवून देतो म्हणे, बाहेरून तू बघून घे. बरं, तिला पण आनंद झाला. बसली ती विमानात,
विमानात बसली आणि गेलं विमान. सगळ्यात पहिले काय लागला? नरक लागला. आता नरक जसा नरकाची त्या शिवदूतांनी त्याला सांगून दिलं, "हे नरकाची हद्द सुरू झाली बरं का म्हणे. हे बघ म्हणे कसा ओरडायचा आवाज येतो बघ म्हणे, कसे माणसं कसे बोंबलतायत माणसं, कसे रडतायत, असे क्रूश, एकदम बारके, एकदम आळशी, त्यांच्या चेहऱ्यावर काही तेज नाही, असे तेजहीन जनता तिथे दिसत होती. आणि सगळे विवळत होते कुठल्या तरी दुःखाने. कडक कडक ऊन होतं, अजिबात वातावरण चांगलं नव्हतं. कुठला तरी दुर्गंध तिथून येत होता. आणि असं म्हातारीला वाटलं, अरे 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 बिचारे रे, खरंच असतो बरं का हा नरक. आणि यांच्याशी मला बोलता येईल का म्हणे. शिवदूतांना विचारलं, तुझं ना पुण्य भरपूर झालंय म्हणे, पण त्या पुण्याच्या बेसिसवर बोलून घे म्हणे जरा त्यांच्याशी, जर तुला अशी इच्छा बोलायची तर. मग ती जरा विमानातून खाली उतरली, जरा बघितलं तिने, खरंच तो नरक. आणि ते सगळं बघून तिला एकदम त्यांची करुणा आली, दया आली. तिथं तिला आश्चर्य वाटलं की धक 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 एक असं 300 फूट उंचावर उंचावर एक मोठं पातेलं ठेवलेलं होतं. मोठं पातेलं ठेवलेलं होतं. त्या पातेल्याच्या वर एक चमचा पण दिसत होता. आणि खालून अशी मोठी धग, म्हणजे असा जाळ लावलेला होता. आणि थोडासा सगळ्या त्या नरकामध्ये आणि त्या याच्यात सगळा दुर्गंधच होता. पण तिथून मात्र चांगला दुधाचा सुगंध येत होता. कुठून? ज्या पातेल्यात ते उकळत होतं ना ते. आणि ते सगळे लोक कृश होते, त्यांना काही खायला प्यायला मिळत नव्हतं, त्यांना खूप भूक लागलेली होती. आणि त्यांना ही म्हातारी टवटवीत वाटत होती. आणि त्या म्हातारीला बघून त्यांना एकदम आनंद झाला. सगळे नरकातले सगळे जे पापी दुरात्मे होते ना, ते सगळे तिच्या भोवती जमा झाले. हे मला काहीतरी दे, मला काहीतरी दे, मला काहीतरी दे, असे सगळे बोंबलायला लागलेत. म्हणजे साधारणपणे एखादा श्रीमंत माणूस एखाद्या गरीब झोपडपट्टीमध्ये गेल्यावर कशी झोपडपट्टीची गँग जमा होऊन जाते, अगदी तसंच. अगदी तसं ज्या म्हातारीच्या भोवती ते सगळे जमा झालेत. आणि या म्हातारीने विचारलं की तुम्ही एवढे दुःखी, दरिद्री आणि निराश का बरं? त्यांना काहीच उत्तर देता आलं नाही. कोण हा त्याच्या तोंडाकडे पाहतोय, तो त्याच्या तोंडाकडे पाहतोय. बरं, ते समोर त्या मोठ्या पातेल्यामध्ये काय ठेवलेलं आहे? ते म्हणे खीर आहे म्हणे. त्यात खिरेचा वास येतो म्हणे आम्हाला, दुधाचा वास येतो. मग तुम्ही ती घेत का बरं नाही? काय म्हातारे चेष्टा करते आमची तू. बघितलं का किती उंच आहे? 300 फूट उंच. आमच्यापैकी कोणीच तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आमच्यापैकी कोणीच तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग कसं काय आम्ही ते खाणार? मग म्हातारीला वाटलं कदाचित देवाने यांना हीच शिक्षा केलेली आहे. तुमच्याकडे ते तुम्हाला दिसतंय, त्याचा वास तर येतोय, पण ते तुम्हाला खाता येत नाही, असं त्या म्हातारीला वाटलं. आणि म्हातारी म्हणायचं जाऊ द्या बुवा, ठीक आहे. मग परत ती विमानात येऊन बसली. आणि जरा दुःखी अंतःकरणाने तिने त्या शिवदूतांना विचारलं, हे खरंच नरक असं असतं म्हणे? शिवदूत म्हटलं, मग हे असंच असतं, तू तुझ्या डोळ्याने बघितलं नाही का म्हणे आता प्रत्यक्ष? बर, मग आता जायचं डायरेक्ट का स्वर्गात बघायचंय म्हणे तुला काही? म्हातारे म्हणे, नाही आता नरक बघितलेला आहे, तर स्वर्ग पण बघूनच घेऊ म्हणे. रस्त्यातच असेल जाता जाता तर द्या दाखवून मला स्वर्ग पण. बर, ठीक आहे. मग ते शिवदूत पुढचा गिअर टाकला, विमानातून लगेच स्वर्गात. स्वर्गात असं जिकडे तिकडे सुगंधी वातावरण, जिकडे तिकडे आनंद, जिकडे तिकडे असं छान दिवाळीचा कसा माहोल असतो तसं तिला वाटलं एंट्री मारल्याबरोबर. आणि लोकांनी तिच्याकडे बघितलं पण नाही. तिच्याकडे गर्दी पण केली नाही. जो तो ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त होता. जो तो काय काम करत होतं, कोणी मेडिटेशन करतंय, कोणी फळं खातंय, कोणी त्या अप्सरांबरोबर नाचगाणे करतंय, जो तो ज्याच्या त्याच्या याच्यात एन्जॉय करत होता. आणि त्या परिस्थितीत तिला हे पण दिसलं की तसंच मोठं पातेलं, 300 फूट उंचीचं पातेलं इथं पण आहे. खाली धग 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 लाकडं लावून आग आग लावलेली आहे. आणि वर त्याला एक चमचा टांगलेला आहे. तिला तिथं आश्चर्य वाटलं. तिने एका माणसाला बोलून घेतलं, ए बाबा इकडे ये म्हणे. हे काय म्हणे? म्हणे इथं ना खीर असते म्हणे, अमृताची खीर बनवली जाते इथं. आणि ही खीर आम्ही खातो. आणि बघ म्हणे आम्ही एकदम धष्ट पुष्ट आणि सगळं आम्ही आनंदात एन्जॉय करतो म्हणे. आम्हाला दुसरं काही करायची गरज नाही म्हणे. आम्ही फक्त ही अमृताची खीर सेवन करतो. तिला आश्चर्य वाटलं की असंच बोगणं, असंच पातेलं आपण कुठे बघितलंय? नरकात. आणि असंच पातेलं इथं पण आहे. नरकातले जीव कसे होते? कृश होते,
असे एकदम दुःखी, दरिद्री, निराश होते. आणि इथले जीव कसे होते, एकदम एन्जॉय करत होतं. सगळे एकदम मस्त छान झरे वाहत आहेत, सुगंध जिकडे तिकडे पसरलेला आहे, सगळं काय एकदम फ्रेश वातावरण. ती म्हणे, मला एक सांग म्हणे, की एवढं मोठं उंच पातेलं आहे 300 फूट, आणि तुमच्यापैकी एवढी उंची तर कुणाचीच नाही म्हणे. नाही, आम्ही हे झाडं लाकडं इथे हे तोडलेत म्हणे, भगवंताने आपल्याकरताच दिलेले आहेत. या लाकडांची आम्ही शिडी बनवली म्हणे. शिडी बनवली, वर जातो आणि ज्याला जेवढी पाहिजे तेवढी खीर घेतो आणि मस्तपैकी खाऊन तृप्त राहतो म्हणे. मग तिला कळलं, मग त्या म्हाताऱ्याला याच्यातून कळलं की स्वर्ग आणि नर्क ह्या काही गोष्टी वेगवेगळ्या नाहीत. हा तुमचा माइंड सेट आहे. तुम्ही कसे जगतात. तिथं पण अमृताचं पातेलं होतं, इथं पण अमृताचं पातेलं होतं. पण त्या मूर्खांना, त्या आळशांना आळशांना आळशाच्या घरी गंगा जरी आली ना, तरी ते ओढाळ म्हणून हाकलून देतात. अगदी तसंच नारकीय जीव कोणाला म्हणायचं, जे आळसात लबलबलेले आहेत, डबडबलेले, ज्यांना काहीच करावंसं वाटत नाही. असेल हरी तर देईल खाटल्यावरी. वर 300 फूट खीर आहे, तर मग ती मी माझ्या पुरुषार्थाने काहीतरी कर्म करून ती प्राप्त करण्यासाठी मी प्रयत्न करेल का? नाही. त्यांना असं वाटतं रेडीमेड आम्हाला देवाने यावं आणि असा ग्लास भरून द्यावा खिरीचा. तुमच्या बापाची ठेव आहे का? असा देव बनतो. तर सांगायचा मुद्दा हा आहे की यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट. पण माझा प्रश्न तुम्हाला पहिले तोच आहे की भाई, आखिर तुम चाहते क्या हो? अमृताचा घोट प्यायची इच्छा असेल तर साधना, सेवा, सत्संग म्हणजे पुरुषार्थ. तुमचा पुरुषार्थ आणि सद्गुरूची कृपा या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तुम्ही या भूतलावर स्वर्गाची निर्मिती करू शकतात. आणि अशा स्वर्गाची निर्मिती तुमच्या हातून व्हावी, ही माझ्या सद्गुरूंची इच्छा आहे. ही माझ्या सद्गुरूंची इच्छा आहे. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन. आणि म्हणून जिथं जिथं तुम्हाला आळस दिसेल, जिथं जिथं तुम्हाला काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या आणि द्वेष दिसेल, जिथं जिथं दिसेल आणि जिथं तुमचा विवेक तुम्हाला सांगेल की हा आळस आहे, त्या आळसापासून दूर राहा. काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष आणि प्रमादापासून दूर राहा. आणि साधनेच्या प्रत्येक श्वासाबरोबर सजग राहून दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाची वृद्धी करा. तुम्हाला तुमच्या भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त व्हावी, मानसिक जीवनात शांतता प्राप्ती व्हावी आणि आध्यात्मिक जीवनात माझ्या सद्गुरूची कृपा प्राप्त होऊन परम आनंद, सच्चित आनंद, ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद तुम्हाला लाभावा, या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.